नमस्कार. जय महाराष्ट्र. मंदार लोणारे. अनेक लोकांना असा प्रश्न असतो की जेव्हा जन्मठेपेची आपल्याला शिक्षा होते तेव्हा जन्मठेपेचे म्हणजे जे 14 वर्षाचा आपला जो काळ असतो तो असा मोजला जातो की सकाळचा एक दिवस वेगळा आणि रात्रीचा एक दिवस वेगळा, असा अनेक लोकांचा संभ्रम असेल. तर त्यामध्ये कायद्याची अशी तरतूद आहे की जेव्हा आपल्याला जन्मठेपेची शिक्षा होते म्हणजे तेव्हा आपल्याला रिग्रेस इम्प्रिझनमेंट होते. जेव्हा आपल्याला रिग्रेस इम्प्रिझनमेंट होते त्यावेळेला म्हणजे आपल्याकडनं जेव्हा 1 महिना असतो त्या महिन्याभरामध्ये आपल्याकडनं ते लोक काम करून घेतात जेलच्या आतमध्ये. जेव्हा आपण 1 महिना काम करतो तेव्हा आपल्याला 7 दिवस वाढवून भेटतात. आणि जेव्हा आपण समजा की 4 महिने आपण काम केलं तेव्हा आपल्याला 1 महिना एक्स्ट्रा वाढवून भेटतो की म्हणजे ह्याने जेलमध्ये काम केलेलं आहे. त्यामुळे आपल्याला 4 महिन्याचं सरकार असं पकडतं की त्यांनी 5 महिने जेलमध्ये काढलेले आहे. जेव्हा आपण 1 वर्ष जेलमध्ये काम करतो 12 महिने तेव्हा आपल्याला 3 महिने वाढवून भेटतात की याने 3 महिने इकडे काम केलेलं आहे म्हणजे 3 महिने यांनी जेलमध्ये काढलेले आहेत. तर अशा प्रकारची तरतूद असते. आणि जेव्हा ह्याचे 14 वर्ष पूर्ण होतात तेव्हा त्या सर्व गोष्टींचा एक लेखाजोखा रेडी केला असतो, रिपोर्ट केला असतो. तो रिपोर्ट म्हणजे जर त्या जेलरला जर त्याची सदर व्यक्तीची जर शिक्षा जी कमी करायची असेल तर तो लेखाजोखा तो स्टेटकडनं होम डिपार्टमेंटला पाठवतो. होम डिपार्टमेंट त्या गोष्टीचा रिप्लाय म्हणून की या सदर व्यक्तीचा जो रिपोर्ट आपल्याकडे आला आहे त्या व्यक्तीला त्या गुन्ह्यातनं निर्दोष सोडण्यासाठी एक डेट फिक्स करतं. आणि तो रिपोर्ट आल्याच्यानंतर ती डेट एक फायनल केली जाते आणि ती फायनल डेट त्या जेलरला सांगितली जाते की या दिवशी. आणि मग जेलर त्या कायद्याला जाऊन सांगतो की या दिवशी तू रिलीज होऊ शकतो म्हणजे या दिवशी तू गुन्ह्यातनं मोकळा होऊ शकतो. अशी सगळी तरतूद असते. तर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपले लवकरच 50,000 होत आहेत तर आठवणीने फॉलो करा. धन्यवाद.